यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊसाचा दर निश्चित करण्याकरता शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये सुरू असलेल्या बैठका अखेर यशस्वी वाटाघाटीनंतर संपल्या। मात्र मागील वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाच्या उत्पादनातील घट लक्षात घेता या बैठकीतील तोडगा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळेच याबाबत शासनाने केलेली मध्यस्थी तितकीच महत्त्वाची ठरते। या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार विजय गायकवाड आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। विजयजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। गेल्या आठवडाभर ज्या चर्चा चालल्यात आपणच्या बातमीपत्रात आपण पाहिलं होतं की ऊसाचे दर निश्चित करण्यासाठी जे बैठकी मग त्यात शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, संघटना आहेत, शासन आहे आणि साखर कारखानदार सुद्धा आहे। या बैठकींचं स्वरूप काय होतं, काय वाटाघाटी होतं आणि आज जे अंतिम त्यांनी दिले की 175 रुपये जादा दर देण्याचं ठरवलंय, या पूर्ण घडामोडींबद्दल काय सांगताय? आपल्याकडे चर्चा, बैठका यांचं गुऱ्हाळ सातत्याने सुरू असतं। प्रत्येक शेतीच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण पाहत असतो। मला फक्त संदर्भ देऊन सांगायचं आहे की आज साखरेच्या आणि ऊस उद्योगामध्ये ब्राझील हा देश जगामध्ये अग्रेसर आहे। तर त्या ठिकाणी असे जेव्हा प्रश्न येतात त्याची पूर्वतयारी त्याच्या धोरणामध्ये असते। जसं की आज बाजारामध्ये इथेनॉलचे दर काय आहेत, साखरेचे दर काय आहेत, रोज त्याचं प्रोडक्शन म्हणजे जे उत्पादन आहे ते ठरवलं जातं। आता आपल्याकडे जर पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये मंत्री समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं गेलं की 1 डिसेंबर पासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होणार। यंदाचे गेल्या 2 वर्ष दुष्काळाचे जर पाहिले आणि ऊसाचं क्षेत्र हे झपाट्याने कमी झालंय, जवळपास 6.5 लाख हेक्टर पर्यंत ऊसाची लागवड आलेली आहे आणि त्यामुळे अपेक्षित उत्पादनही कमी असणार आहे। तर त्यामुळे एक अशी परिस्थिती निर्माण होते, तर त्यावेळेस शासनाची धोरणं ही पूर्वलक्षी प्रभावाने निर्णय घेणारी असली पाहिजे। ती दुर्दैवाने झाली नाही। त्यामुळे त्याच्यानंतर आंदोलन झाली 1 डिसेंबरच्या जे गाळप हंगाम सुरू होणार आहे, त्यामुळे शासनाने अशी भूमिका घेतली की 5 नोव्हेंबर पासून गाळप हंगाम सुरू होईल। तर गाळप हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी दरवर्षी सालाबादप्रमाणे जशी शेतकऱ्यांची आंदोलन होतात तशी आंदोलन यंदा सुरू झाली। यंदा परिस्थिती बदलली आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला चांगली परिस्थिती असणार आहे। तर ही दृष्टिकोन लक्षात घेऊन शेतकरी संघटनेने जी मागणी केली होती की 32 रुपये आम्हाला पहिली उचल मिळावी, तर ती मागणी घेऊन गेले 2 दिवस ते चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं आणि आज त्याच्यात तोडगा निघाला की FRP आणि त्याच्यावरती 175 रुपये देणार। तर त्या हिशोबाने आता कोल्हापूर जिल्ह्याचा जरी विचार केला तरी साधारणतः 2800-2900 पर्यंत भाव मिळतील शेतकऱ्यांना, ही अपेक्षा आहे। पण ती एक शेतकरी संघटना त्यातून बाहेरही पडली आणि आता उर्वरित जिल्ह्यामध्ये काय होणार हा अजूनही प्रश्न मोठा आहे। मुळात केंद्र आणि राज्य सरकारने ऊस किंवा साखरेच्या बाबतीत एक सर्वंकष धोरण ठरवावं अशी मागणी गेले काही दिवस आपण ऐकलेली आहे। मुळात ऊसाचे भाव निश्चित करताना मुख्य घटक असतो तो साखर कारखानदार। या साखर कारखानदारांची या सगळ्याच्यात काय भूमिका होती? कारण ऊसाचं उत्पादन कमी जास्त होणं शेतकऱ्यांचा त्रासदायक आहे। पुढच्या वर्षी काय ऊसाला भाव मिळेल, यावर्षी जसं तुम्ही म्हणालात तसं ऊसाचं पुढचं उत्पादन माहीत नाही, त्याला काय भाव बाजारात मिळणार हे माहीत नाही। साखर कारखानदारांची भूमिका आता काय आणि स्थिती काय? निश्चितपणे म्हणजे गेल्या दुष्काळाचं हे एक प्रमुख असं कारण होतं आणि गेल्या 2 वर्षात कारखानदारांची परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती। मुळातच साखरेचं जास्तीचं उत्पादन झालं होतं आणि सरकारची धोरणं ही पूरक नव्हती की जी साखर परदेशामध्ये जाऊन निर्यात होईल आणि विक्री होईल जेणेकरून कारखानदारांना भाव मिळेल। आणि त्याशिवाय कारखानदारांची जी काही आधीच्या अडचणी होत्या त्यामुळे जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जाची परतफेडही करू शकत नव्हते आणि FRPचं जे बंधन होतं त्यामुळे कारखानदारांना ते FRPचं जे बंधन पाळताना आर्थिक असा मोठा तोटा झाला होता। तर तो भरून काढण्यासाठी प्रयत्न गेली 2 वर्ष कारखान्यांकडून होतोय आणि आता यंदाची परिस्थिती ही चांगली असणार आहे। तर त्यामुळे कारखानदारांची तयारी होती की सुरुवातीला FRPच्या निकषाप्रमाणे आपण दर देऊ, परंतु शेतकरी संघटनेची मागणी 3200ची होती। त्याच्यानंतर ह्या चर्चा सगळ्या सुरू झाल्या। तर मला असं वाटतं की या सगळ्या मागण्यांमध्ये एक सर्वंकष असं धोरण असलं पाहिजे आणि कारखान्यांनी सुद्धा त्यांची कार्यक्षमता वाढवली पाहिजे, जेणेकरून जे काही अनवॉन्टेड खर्च आहेत किंवा जे अधिकचे खर्च आहेत ते कमी करून आपण आपल्या भागधारकांना जास्तीत जास्त नफ्याचा वाटा देऊ शकू। मला वाटतं असं धोरण कारखानदारांच्या पातळीवर जर स्वीकारलं गेलं तर निश्चितपणे मला वाटतं ते कारखानदारांसाठी पण आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पण हिताचं ठरेल असं मला वाटतं। अशा फार कमी उदाहरणं असतील की ज्यांनी डिव्हिडंड सुद्धा व्यवस्थित याच्यात दिले, कारण मुळात 2-3 वर्षाचं आपण बघितलं ऊसाचं उत्पादन पण फार कमी जास्त होत होतं। मुळात शेतकऱ्यांच्या बाबतीत जो मूळ त्याचा गाभा आहे सगळ्या प्रश्नाचा, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, त्याच्या मुख्य मागण्या काय होत्या आणि ते सगळ्या अर्थात पूर्ण होणं शक्य नव्हतं, पण त्याबद्दल काहीसं दिलासा त्याला मिळालाय असं वाटतं का?
निश्चितपणे म्हणजे सगळा हा जर विचार करता म्हणजे हे अनिश्चिततेचं धोरण गेलं 2 वर्षातला दुष्काळाची जी परिस्थिती आहे तर शासनाने पहिल्याच टप्प्यामध्ये 2 बैठका जरी पार पाडल्या ते प्रिन्सिपली ॲग्री केलंय की FRP नुसार आम्ही दर तर देणार आहोत, त्या व्यतिरिक्त 175 रुपये जास्तीचे पण पैसे देणार आहोत आणि रंगराजन समितीच्या सूत्रानुसार जो काही आपण 30 आणि 70चा रेशो ठरलेला आहे त्यानुसार ही पहिली उचल जर मिळाली तर आणि पुढे ताळेबंद निश्चित झाल्यानंतर अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा आता तरी ह्या घडीला पल्लवित झालेली आहे. माझ्या मते कोल्हापूरप्रमाणेच इतर जिल्हेही ते ऍक्सेप्ट करतील, कारखाने ऍक्सेप्ट करतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या घामाला दाम मिळण्याची जी अपेक्षा आहे तर ती ह्या निमित्ताने पूर्ण होईल. तर त्यासाठी सरकार नियंत्रक म्हणून ती भूमिका पार पाडेल आणि कारखानदार आपलं उत्तरदायित्व निश्चितपणे पार पडतील अशी अपेक्षा आहे. मला वाटतं विजयजी आपण जसं म्हणा की सर्वंकष धोरण हवं साखर किंवा ऊस उद्योगाबाबतीत, मुळात काही पश्चिम महाराष्ट्र सोडला तर बाकी मराठवाडा किंवा विदर्भात सुद्धा अगदी 1-2 कारखाने वगळता तिथे ऊस म्हणजे साखर कारखाने नाही आहेत आणि जर इतर बंद पडलेले साखर कारखाने आहेत गेली अनेक वर्ष ते पुन्हा सुरू होण्याच्या उद्दिष्टाने काही पावलं टाकलेत असं वाटतं का आपल्याला ओव्हरऑल याच्या? तसं तर दीर्घकालीन असं धोरण दिसत नाहीये, परंतु यंदाची जी परिस्थिती आहे, आंतरराष्ट्रीय परिस्थिती म्हणा किंवा स्थानिक जी परिस्थिती आहे त्यानुसार साखरेला चांगले दर मिळतील ही अपेक्षा आजच्या घडीला तरी निर्माण झालेली आहे आणि ती वर्षभर टिकेल अशी अपेक्षा आहे. तर या पार्श्वभूमीवरती सगळ्याच पातळीवर म्हणजे शेतकऱ्यांच्या पातळीवर असेल की एका बाजूला आज संशोधनाच्या निमित्ताने नवीन ऊसाचे वाण राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून येत आहेत, तसंच GM ऊसाच्या बाबतीतही चर्चा सुरू आहे, त्यासाठी संशोधन केंद्राच्या पातळीवर प्रलंबित आहे आणि त्याबरोबर जसं मी मगाशी उल्लेख केला की धोरणांचा की सातत्याने त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे जेणेकरून निर्यातीच्या संदर्भात असेल, स्टॉक लिमिटच्या संदर्भात असेल, जर हे सातत्य वर्षभर जर असेल तर त्या साखर उद्योगालाही ते हितकारक ठरेल, साखर उत्पादक शेतकऱ्यासाठी ठरेल आणि मगाशी जसं सांगितलं की साखर कारखान्यांनी त्यांची कार्यप्रवणता किंवा इफिशियन्सी आहे ची वाढवण्याची गरज आहे जेणेकरून त्यांचा उत्पादन खर्च साखर निर्मितीमध्ये कमी होईल, इतर खर्च कमी होतील आणि ते साखर उत्पादक शेतकऱ्याला म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्याला जास्तीचा दर निर्माण देऊ शकतील अशी परिस्थिती माझ्या मते निर्माण झाली पाहिजे. आणि आपणही म्हणजे थोडेसे काही बाजारामध्ये साखरेचे दर वाढले की प्रसार माध्यम आणि सर्वसामान्य ग्राहकही लगेच चिंता व्यक्त करतो वगैरे. मला वाटतं 1% फक्त हा कन्झम्पशनसाठी साखरेचा वापर होतो, इतर मोठा इंडस्ट्रियल यूज आहे आणि आपण निर्यातही करतो. मला वाटतं की ह्या बाबतीत ग्राहकांनी आपल्या दर्शक म्हणून त्यांनीही ही सावधानता बाळगली पाहिजे की आपला राबणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला 2 जास्तीचे पैसे जर मिळाले तर हरकत नसावी असं मला वाटतं. बाकी अगदी जाता शेवटचं आहे जे मोलॅसिस आणि जे साईड प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यात त्याला बाजारात चांगला भाव आहे आता सुद्धा, किंवा इथेनॉल जे असतं की त्याला निर्यातीसाठी वगैरे भरपूर स्कोप आहे, कारण ते सुद्धा त्याची जी एखाद्या कारखान्याची जी नफा कमवण्याची क्षमता आहे त्याला या गोष्टींचाही त्याच्यात समावेश आहे. निश्चितपणे म्हणजे आजही साखरेचा आणि ऊसाचं जे FRPची रक्कम आपण शासन जाहीर करतं तर त्याच्यामध्ये हे सगळे घटक अंतर्भूत असे ठरलेले आहेत. तर तरीही त्याच्यामध्ये अनेक अशा प्रलंबित मागण्या आहेत, जसं की इथेनॉलचं ब्लेंडिंग जास्तीत जास्त स्वरूपामध्ये पेट्रोलमध्ये केलं गेलं जावं, तर ती मागणी आजही मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेली नाहीये. किंवा कोजेनेसिस आपण ऊसाच्या चिपडापासून जी वीज निर्मिती तयार करतो तर त्याच्यामध्ये ते हक्काचे दर फिक्स दर मिळावेत अशी मागणी. इतरही अनेक मागण्या आहेत जेणेकरून शेवटी कसं आहे की हे साखर कारखान्याचे उपउत्पादन आहेत, त्यातून जर जास्तीत जास्त दर जर मिळाला तर त्यात कारखाने त्याचा जो भागधारक आहे शेतकरी त्याला जास्तीचा दर देऊ शकतो आणि जी आपण इफिशियन्सी म्हणतो ती ही इफिशियन्सी वाढू शकेल असं मला वाटतं. कुठेतरी FRPचे मूल्य निश्चित करणं आणि त्यावेळी बाजारातले साखरेचे दर नियंत्रणात ठेवले याबाबत शासनाने भूमिका हे केलेली आहे, त्याचं काही यांनी स्वागतही केलेलं आहे आणि अशी आपण आशा करूया की एक सातत्य या धोरणात येईल. आज विजयजी 9:30 बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.